केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी 7 मोठे निर्णय घेतलेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की सरकार स्थापन होऊन 100 दिवसही पूर्ण झालेले नाहीत आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळाने काल शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 7 योजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकार डिजिटल कृषी मिशन सुरू करत आहे. यासाठी 2,817 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणखी 6 योजना मंजूर करण्यात आल्या असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. अश्विनी वैष्णव यांच्या मते डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजिटल कृषी मिशन तयार केलं जात आहे. डिजिटल कृषी मिशन भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि कृषी उत्पादकता वाढवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बियाण्याची गुणवत्ता, कीटकनाशकांचा वापर आणि बाजारपेठेची माहिती अशा विविध कृषी संबंधित सेवा ऑनलाईन मिळणार आहेत. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर थकबाकीदार शेतकऱ्यांचे 14 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलकांनी 3 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक जिल्ह्यातून ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार गावोगावी बैठका, चर्चा होत होत्या. या मोर्चासाठी जवळपास हजारो शेतकरी मुंबईला येण्यास तयार झाले होते. मात्र हा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आला. या आंदोलनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या मध्यस्थीने शेतकरी आंदोलन समिती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली असल्यामुळे ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आला. मात्र नाशिक येथील कर्जमुक्ती धरणे आंदोलन सुरूच राहील असं नमूद करण्यात आलंय. नारळी पोपळींच्या बागा असे वर्णन केल्या जाणाऱ्या कोकणातील नारळ लागवड क्षेत्र कमी होत चाललंय. गेल्या वर्षभरात नारळ लागवड क्षेत्रात न झालेली वाढ चिंतेची बाब आहे. भौगोलिक परिस्थिती, अपुरी सिंचन सुविधा, अपुरे मनुष्यबळ आणि विपणन सुविधेचा अभाव यामुळे नारळी लागवडीचे क्षेत्र कमी राहिलंय. हे क्षेत्र वाढवण्यासाठी सहकार तत्वावर काम करण्याची गरज आहे. कोकण किनारपट्टीवर नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. मात्र पर्यटनाच्या मुद्द्यामुळे किनारपट्टीवर लागवड केली जात नाही. नारळ लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी सहकार तत्वावर पाठबळ मिळणं गरजेचं आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून या पावसाने शेती पिकांचं अतोनात नुकसान केलं असून हजारो हेक्टरवरील शेती तसेच सोयाबीन पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यात तुफान पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याचं पाहायला मिळतंय. जामनेरच्या पिंपळगाव खुर्द परिसरातील अनेक केळीच्या बागांमध्ये पुराचं पाणी शेतात घुसून संपूर्ण केळी पिकं वाहून गेली आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून तोंडाशी आलेला घास वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. शासन स्तरावर तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. वाशिम जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच धो-धो बरसत असल्याने पावसाचा जोर सोमवारी दुपारच्या सुमारास अधिकच वाढला. यामुळे पीक नुकसानाची व्याप्ती आणखी वाढण्याचा अंदाज असून नदी नाल्यांना पूर आल्याने सायंकाळपर्यंत वाहतूकही प्रभावित झाली होती. जिल्ह्यात 31 ऑगस्टच्या रात्री काही ठिकाणी संततधार पाऊस झाला. 1 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून 2 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास सार्वत्रिक स्वरूपात धो-धो पाऊस बरसला. पावसामुळे जवळपास 2,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज असून पावसामुळे पंचनाम्यात देखील व्यत्यय निर्माण झाला. वाशिम तालुक्यातील केकत उमरा इथे वेळगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सायंकाळीपर्यंत वाहतूक प्रभावित झाली होती. पाथरी तालुक्यामध्ये मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय. यातच पाथरी मंडळात काल झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडालाय. मंडळात एकाच दिवशी तब्बल 314 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ओढ्या नाल्यांना प्रचंड पूर आलाय. दरम्यान तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतकरी भगवान नारायणराव खुडे यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. इथे असलेल्या खुडे यांची शेतीत मुसळधार पावसाचं पाणी थेट त्यांच्या कुक्कुटपालनात शिरलंय. यामुळे तब्बल 400 कोंबड्यांचा मृत्यू झाला तर 9 शेळ्याही पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. यासोबतच 40 तुषार पाईप, मोटार, स्टार्टर, 300 फूट वायर, चार्जिंग फवारा असे शेतीचे सामान देखील वाहून गेलंय. तसेच शेतातील पीक देखील अतिवृष्टीने नष्ट झालंय.